मुंबईत पुढील काही तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द, विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकूण 32 परीक्षा रद्द, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय। पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाचा निर्णय। राज्यात मुसळधार पाऊस, तिवसा, मेहकर, वाशिम, बरोरा, झरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळसह 6 गावांना पुराचा वेढा, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एसडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू, हसनाळ गावात 3 मृतदेह आढळले। 2 दिवसातील पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड आणि जानवली नदीला पूर, वरवडी गावातील संगमावरील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत। मलबार हिलमध्ये भिंत कोसळल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, अचानक भिंत कोसळल्याने 35 वर्षीय सतीश शिर्के यांचा मृत्यू, भिंत कोसळतानाचा सीसीटीव्ही समोर। वसईत दुचाकीस्वाराला साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात, दुचाकीवरून पडून महिला जखमी, पाठीमागून येणाऱ्या बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। साताऱ्यात मद्यधुंद रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं, महिला पोलीस गंभीर जखमी, महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद। बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत 83.69% मतदान, उद्या मतमोजणी होणार, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। निवडणूक आयुक्त भाजपसाठी काम करत आहेत, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तिघांना पाहून घेऊ, विद्यमान 3 आयुक्तांना राहुल गांधींचा इशारा।